सगळ्यात मोठी चूक काय असेल माहिती का? आयुष्यभर तळहाताच्या फोडासारखं जो बाप पोरीचा सांभाळ करतो आणि ती पोरगी जर माय बापाला स्वतःच्या भावाला तोंड दाखवण्यासाठी सुद्धा जागा ठेवत नसेल तर तिच्यासारखी महापापी जगात दुसरं कोण नसणार आहे. 4 दिवसाच्या प्रेमाकरिता आयुष्यभर सांभाळलेल्या माय बापाला सोडून जाते. मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं कधी कधी फक्त 2-2 आणि 3-3 वर्ष एकमेकांच्या संपर्कात राहतात. आजपर्यंतचा इतिहास की कोणत्या मायबापाला वाटतं की आपल्या पोरीचं वाटोळं झालं पाहिजे आणि म्हणून त्यांनी पोरीचं वाटोळं करण्याकरिता एखाद्या गोरगरिबाच्या स्वाधीन स्वतःची पोरगी केली. आमच्या भागातली घटना सांगते तुम्हाला मी. या 2 महिन्यापूर्वीची आयुष्यभर तळहाताच्या फोडासारखी पोरगी सांभाळली. एवढी रूपवान नक्षत्रासारखी दिसणारी, एवढी मोठी प्रॉपर्टी होती. एवढी प्रॉपर्टी तिच्या घरी, भला मोठा बंगला आहे, 30-35 एकर शेती आहे, कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. एकुलते एक पोरगी, एक मुलगा आणि एक मुलगी. आणि त्याच घराच्या समोर फक्त 3 पत्र्याच्या खोल्या आणि त्या पत्र्याच्या घरात राहणारे 3 जण भाऊ, तिघाला 1 एकर शेती आणि एकदम घराच्या समोरच ती पोरगी एका पोरासोबत पळून गेली. मग बापानं शोधली सगळ्या गोष्टीनं. मला सांगा ना, माय बापाचा दोष नेमका काय? जन्म दिला म्हणून दोष आहे का? लोक साधे 10 वर्षाच्या नंतर सुद्धा बाप घराच्या बाहेर पडला आणि चौकात जर लोक काही हसायला लागले ना तर बाप मान खाली घालतो आणि विचार करायला चालू करतो का ही माणसं आम्हाला तर काही बोलले नसतील, आमची पोरगी पळून गेली म्हणून तर काही बोलले नसतील ना. कित्येक दिवस स्वतःच्या भावाला बाहेर निघता येत नाही, स्वतःच्या बापाला बाहेर पडता येत नाही, स्वाभिमानानं नाही जगू शकत फक्त एका चुकीच्या पावलामुळे. मला सांगण्याचं तात्पर्य, सोशल मीडियावरती घटना पाहताय नांदेड भागातली सध्या. जी पोरगी फक्त 2 वर्षाच्या आणि 3 वर्षाच्या प्रेमाकरिता पोलीस लोकांना सांगते की माझ्या बापापासून आणि माझ्या भावापासून त्या पोरांच्या मायबापाला धोका आहे. पोरग तर गेलंच, एका आईचा मुलगा गेला, एका बापाचा मुलगा गेलाय आणि त्याच्या परिवाराला माझ्या मायबापापासून भावापासून धोका आहे म्हणे. मला सांगा, जन्म दिल्याच्या नंतर 9 महिने 9 दिवस ती पोरगी पोटात सांभाळलेली असते. तो गोळा पोटात सांभाळलेला आहे. लहानपणापासून नको नको ती कोड कौतुक पुरवलेले आहेत. कधीतरी भिंतीला धरून चालायला शिकली असेल, आईनं बोलायला शिकवलंय, बापानं खांद्यावरती घेऊन फिरलाय आणि एकच स्वप्न पोरीकडे पाहून रंगवतो की या पोरीचं कन्यादान गावात कोणी केलं नसेल असं कन्यादान करावं. आणि तीच कन्यादान करण्याची वेळ ती पोरगी बापाला येऊ देत नसल आणि मध्येच काहीतरी वाईट कृत्य करत असेल. बाप जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा असतो. कित्येक घटनात लोक आम्हाला सांगतात असं घडलं. सांगणार कुणाला स्वतःचं दुःख? नाही कुठं इंजिनियर होता आलं तरी चालेल. सगळ्या पोरींना माझे हात जोडून विनंती आहे, सोनेरांगीमध्ये नाही डॉक्टर होता आलं तरी चालेल. शिकू नका, नका वंशाचा दिवा वाढू, नका काही करू. बापाचं नाव नाही कुठे जगभर करता आलं तरी चालेल, पण तुमच्या वागण्यामुळे, तुमच्या चुकीच्या पावलामुळे माय बापाची मान खाली जाईल असं कृत्य कधी करू नका आणि असं कधीच वागू नका. आयुष्यभर मायबाप जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा असतात. पहा, चुकीचं वागू नये कधी माणसानं. एका टायमाला पहा तुम्ही, पोरगीचं आयुष्य म्हणजे काचेचा तुकडा असतो. काच माहिती ना तुम्हाला? एकदा की तडा गेला ना आयुष्यात परत कधीच काच नीट करता येत नाही. पांढरं कापड असतं, पांढरं कापड. पांढऱ्या कपड्यावरती एकदा दाग लागला तर आयुष्यभर किती धुण्याचा प्रयत्न करा, किती मोठं कर्तृत्व करा, किती मोठा बंगला बांधा आणि किती प्रॉपर्टी कमवा, लोक म्हणणार मायबापाच्या विरोधात पळून जाऊन लग्न केलं, काय प्रॉपर्टी कमवती, काय दाखवती म्हणे. आता स्वाभिमानानं नाही जगता येत, मायबापाला नाही, स्वतःलाही नाही. देवकी मातेचं लग्न करण्याचं ठरवलं. अति उत्साहामध्ये लग्न सोहळा चालू होता. लग्न सोहळा पार पडणार. मथुरेमध्ये प्रत्येक बाईला वाटायचं की भाऊ असावा तर कंसासारखा असावा, कंसासारखा भाऊ असला पाहिजे. पण इकडे लग्नाची तयारी चालू होती. लग्न सोहळा पार पडला आणि वसुदेव आणि देवकी यांना देवकीला सासरी सोडण्याकरिता कंसाने स्वतः सांगितलं की माझ्या बहिणीला सासरी सोडायला मी रथाचं सारथ्य पण स्वतः करणार आणि रथाचं सारथ्य पण करत नेऊन सोडणार.
रथाचं सारथी पण करणार म्हणून निघाला. मथुरेच्या काही अंतरावरती रथ आला आणि आकाशवाणी झाली, दृष्टा ए कंसारे, ज्या देवकीला रथात घेऊन निघालास ना, तिच्याच पोटी 8वा पुत्र तुझा काळ म्हणून जन्माला येणार आहे. त्या क्षणाला म्यानातून तलवार काढली, मानेवरती वार करणार. वसुदेवांनी हात धरला. अरे कंसारे, काय करतोस कृत्य? राक्षसी प्रवृत्तीचं स्वतःच्या बापाला बंदिशाळेत ठेवलं. देवकीनं काय तुझं वाईट केलंय? मथुरेमध्ये एवढी आनंदाची वार्ता पोहोचली, याच्यावरती पाणी फिरू नको. स्त्री हत्या करणं, स्त्री हत्येचं पातक एवढं सोपं नाहीये. पण एक काम कर, आम्हाला बंदिशाळेत कारागृहात ठेव. जेवढी मुलं जन्माला येतील तेवढी तुझ्या स्वाधीन करू. पहिला मुलगा जन्माला आला, कंसाच्या स्वाधीन केला. छोटस बाळ पाहिलं, अंतःकरण गहिवरून आलं कंसाचं. जसं छोटस बाळ पाहिलं आणि कंसाला सुद्धा वाटलं काढता आठवाय. पहिल्यानं काय केलंय, जा म्हणे याला घेऊन. नारद मुनी म्हटले, जन स्वतःच्या बापाला बंदिशाळेत बंदिस्त केलंय, जन देवाच्या माय बापाला बंदिशाळेत ठेवलंय. याचं जर असं अंतःकरण गहिवरून आलं, असा जो हरिभक्त परायण व्हायला लागला, तर याचं पापाचा घडा नाही भरणार. जवळ आली, नारदांनी सांगितलं, कंसा 8व्याकडून मोजला तर पहिला 8वा आहे आणि पहिल्याकडून मोजला तर 8वा. 8वा कोणता आणि पहिला कोणता? देवाची लीला आगाध आहे. जसं पायाला पकडलं, गर 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 शिळेवरती आपटलं आणि शिळेवरती आपटल्याबरोबर छोट्याशा बालकाच्या शिंदड्या झाल्यात. देवकी माता रडू लागल्या. वसुदेवजी शब्दाला जागे होते. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. असे कंसानं 6 मारले. 7वा योग मायेनं रोहिणी उदरी निघून घातला. 8वा अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता भगवान गोपाल कृष्ण प्रकट होतायत. बोलिये गोपाल कृष्ण भगवान की जय. जसे गोपाल कृष्ण प्रकट झाले, तो जन्मदेवाचा आपल्याला करायचा, पण झाकी रूपामध्ये. झाकीला घेऊन या. नंद यशोदा यांना समोर घेऊन यायचंय. 2 खुर्च्या पाहिजेत.